नमस्कार, मी अरुण गोडबोले. आपण बघता माझ्या चॅनल अरुण गोडबोले. विचार तरंग आपली मालिका चालू आहे. त्यातला हा 60वा भाग मराठी चित्रपटसृष्टीचा मध्ये आपण आढावा घेतोय. या मागच्या 3 भाग येतात ना, त्याचं कन्क्लुजन आपण करूया, समापन करूया. मी मागच्या भागात म्हणलं त्याप्रमाणे ही आव्हानं जी आता आहेत मराठी चित्रपटांच्या समोर, त्या साकल्यानं आपण विचार करायला पाहिजे. नुसतं जय महाराष्ट्र म्हणून उपयोग नाही, मराठी अस्मिता, महाराष्ट्र अवमा असं म्हणण्यात काय अर्थ नाही आहे. आपण प्रेक्षक सिनेमाला जात नाही मराठी ही गोष्ट करूया. तर त्याच्यावर तुम्ही काय करणार? तुम्ही मराठी म्हणून काहीतरी त्याला उत्तेजन देणार किंवा नाही? म्हणजे काही सिनेमाला लोक जातात, तो विशिष्ट वर्ग बघून जातात. म्हणजे झिम्मा सगळ्या सिनेमाला फक्त मध्यमवर्गीय जाईल, सामान्य माणूस जात नाही. सामान्य माणूस आता जातच नाही असे माझी समजूत आहे. आमचे एक मित्र म्हणायचे, आठवडे माझ्या म्हणून होते, म्हणजे अहो ते तुमच्यासारखे लोक व्हाईट कॉलर येऊन त्यावर सिनेमा चालत नाही. पिटरले लोक जे येतात ना, ते 2-2दा सिनेमा बघतात, त्यांच्यावर चित्रपटसृष्टी चालती. तुमच्यासारख्या एकदाच बघणार तुम्ही, त्यात पण म्हणणार AC नाही आहे का, पंखा नाही आहे का. त्यामुळे सामान्य माणसाने चित्रपटसृष्टीला मराठी आपली अस्मिता जागवून चित्रपट बघायचा एखादा तरी वर्षांना कमीत कमी 2 सिनेमा बघायचे असं ठरवायला पाहिजे मला वाटतं. अर्थात हे नाण्याची एक बाजू झाली. दुसऱ्या बाजूला मराठी निर्मात्यांनी सुद्धा आपण दर्जेदार चित्रपट निर्माण केला पाहिजे, जो बघायला आवडून प्रेक्षक येतील असं ठरवलं पाहिजे ना. बेकार पिक्चर ते पहिलं तर कोण बघायला येईल? त्यामुळे निर्मात्यांच्यावर सुद्धा ही जबाबदारी आहे आणि मराठी कलाकारांच्यावर सुद्धा जबाबदारी आहे. काय आली TV मालिकामुळे सगळ्यांना खूप संधी उपलब्ध आहे, त्यामुळे उत्तम पैसे मिळतात, भाग चालू असतात, सिरियलचे अनेक एपिसोड्स होतात. पण त्यांनीसुद्धा शेवटी ह्या आपल्या मराठी इंडस्ट्रीला उत्तेजन द्यायचं म्हणून फारसा बडेजाव न करता काम करायला पाहिजे ना. आणि त्याचा जेवढा जीव आहे त्या मानानं मानधन घेतलं पाहिजे. पूर्वीच्या काळामध्ये म्हणजे माझा स्वतःचा अनुभव मोठमोठ्या कलाकारांच्या बद्दल आहे की मोहन जोशीसारखा कलाकार जो NDT BG होता, दीपक शिर्के असतील, हे सगळी मंडळी आपण बोलवल्यानंतर आवर्जून यायची आणि तो तिथला दर असतो जो मानधनात, तो काही लावायच नाहीत ना. म्हणजे खरोखर हे घेण्यासारखं आहे ना. तर आजच्या कलाकारांनी सुद्धा विचार केला पाहिजे. तिसरी गोष्ट, वृत्तपत्रांचं मला असं आवर्जून सांगायचं की हल्ली मराठी चित्रपटांचा रिव्ह्यू, परीक्षण म्हणतो आपण, ते कोणी छापत नाही. पूर्वी दर्जेदार लिखाण करणारे लोक होते, अजूनही असतील, पण त्या छापायला जागा वृत्तपत्रांनी द्यायला पाहिजे. म्हणजे मराठी पुस्तकांची जी परिस्थिती आहे की पुस्तकाची परीक्षणच कोण छापत नाही. मग लोकांच्या पुस्तक पोचणार कसं? जर चित्रपटाचं परीक्षणच आलं नाही तर कसा बनणार चित्रपट? आणि मग पब्लिसिटीचा खर्च जो आत्ता आहे, वाहिनीवर तुम्ही जाहिरात करायचा, TV वरती किंवा वृत्तपत्रात पेड जाहिरात करायचा, तो म्हणजे माणसाला निर्माता हैराण करणार आहे. जवळजवळ चित्रपट निर्मितीला आत्ताच्या भाषेमध्ये हे सगळे अत्याधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध झालं, पण ती किंमत आहे ना, कॉस्ट आहे. त्यामुळे साधारणपणे चित्रपट निर्मिती करायला 1.5-2 कोटी रुपये खर्च आला. तर रिलीज ज्याला म्हणतो आपण, म्हणजे प्रदर्शित करायची सुरुवात करायची, त्यालाही म्हणतात 1.5 कोटी लागतील. हे म्हणजे 2 आण्याची कोंबडी वगैरे असं म्हणतो, पण तसं झालं ना. तेव्हा वृत्तपत्रांचं मराठी ही जबाबदारी असं मला वाटतं की मराठी चित्रपटांना पूर्वप्रसिद्धी थोडी कमी द्यायलाच पाहिजे. तुमचं कर्तव्य आहे ते. प्रत्येक गोष्टीत काही तुम्ही हे धंदा पैसे किती मिळेल असं बघून चालणार नाही ना. मला असं वाटतं की खरोखरी उत्तम परीक्षा लिहिणारे लोक होते, काही परीक्षा जोडायचे, पण तरी त्यानिमित्ताने सिनेमा पोचायचा ना लोकांच्यापर्यंत. तर हे आवश्यक आहे असं मला वाटतं. आणि मुख्य माणसांनी आपण आश्रय द्यायला पाहिजे ना मराठीला. नुसतंच शिवाजी महाराज की जय म्हणून काय उपयोग आहे? मग असं जर नाही झालं तर उद्याला ठीक आहे, आता हौशी लोक येतात, कोण ना कोण ते करतायत, काही अतिशय उत्तम चित्रपट, पण ते चालत नाही. समजा एखाद्या माणसांनी खूप पैसे घालून हार्ड रन मनी म्हणतो घातले आहे, असे उदाहरण माझ्या बघण्याचे नाव घेत नाही मी. अतिशय नेकीनं कॉर्पोरेटमध्ये काम केलेल्या एका माणसाने चित्रपट निर्माण केला आणि शेवटी तो चांगला निर्माण करून सुद्धा चालला नाही, म्हणतो परत कशाला त्यात पडेल. ह्यात अंतिमतः मराठी इंडस्ट्रीचं नुकसान आहे, म्हणजे मराठी भाषेचंही नुकसान आहे ना. सरकारने सुद्धा हे धोरण करताना खरंच जे जाणकार लोक आहेत त्यांना ते सोपवलं पाहिजे. चित्रपटाला कुठला दर्जा द्यायचा, त्याला अ ब क असे काहीतरी म्हणजे वर्ग केले ते म्हणजे अला इतका परतावा द्यायचा, इतकं हे अनुदान द्यायचं. मला तर असं वाटतं की खरं तर मराठी असं सरकारने ठरवावं की तुम्ही तुमचा चित्रपट निम्मा झाल्यानंतर पाठवा आमच्याकडे, योग्य वाटलं तर आम्ही त्या पूर्ण कॉस्टचं तुम्हाला अनुदान देऊ. ठीक आहे ना, वर्षाला थोडीशी वशिलेबाजी होईल,
जवळचे लोक काही घेतील आपल्याकडे ओढून, पण तरी चांगला चित्रपट तरी तयार होईल ना. आणि मग त्याला सवलती मिळू शकतात. चांगला चित्रपट असला तर थिएटर मालकी लावायला प्रयत्न करतील. आता मल्टिप्लेक्सच्या बहुतेक काय आहे की हा वितरणाचा व्यवसाय आहे तो महाराष्ट्रीय लोकांच्या हातामध्ये. ते धंदा म्हणून तो विचार करणार. पूर्वी सरकारने एक आठवड्यात म्हणजे वर्षातून तुम्ही अमुक एक मराठी चित्रपट दाखवलेच पाहिजे असं सक्ती केली होती. तसं सरकार करू शकेल. पण दुसरी गोष्ट अशी आहे ना की दाखवलं तिथे बघायलाच कोणी आणले तर काय करणार होतं. कित्येकदा मल्टिप्लेक्समधले मराठीचे शोज कॅन्सल होतात कारण बघायला कोणी नाही. 2च प्रेक्षक तर काय करणार. तेव्हा आपलंही दायित्व हे आहे. आणि अन्यथा काही दिवसानंतर नुसतं आपण सांगत राहू मराठीनं चित्रपटसृष्टीची सुरुवात मराठी माणसानं केली, शांताराम बापू आमचे ग्रेट होते, भालजी पेंढारकर होते, बाबूराव पेंटर होते, हे आपण फक्त सांगत राहू. जब्बार पटेल होते. पण असं जर नाही झालं तर ही चित्रपटसृष्टी संपेल. आणि पुन्हा त्यामध्ये OTT ओव्हर द टॉप म्हणतोच आपण, हे इतके चॅनल्स आहे. जगभरातलं उत्तम तुम्हाला बघायला जर मिळतं आहे तर माणसं तुम्ही काहीतरी चांगलं दिल्याशिवाय थिएटरकडे वळणार नाहीत. आणि ते चांगलं द्यायला त्या निर्मात्याला शक्ती दिली पाहिजे. शेवटी काय आहे की असं म्हणतात की दिग्दर्शक हा सिनेमाच्या सिनेमाला म्हणतो त्या जहाजाचा कप्तान असतो. ते बरोबर पण जहाजाचा मालक निर्माता असतो ना. तो पैसे घालतो, फायदे तोट्याला तो जबाबदार असतो. आणि हा एक व्यवसाय असा आहे की ज्यामध्ये 100% तोटा नाही 120% तोटा येऊ शकतो. म्हणजे चित्रपट तुम्ही समजा 1.5 कोटी निर्माण केला आणि पब्लिशरला जर 50 लाख खर्च केले, 50 रुपये फारच कमी आहेत पण म्हणतो मी, आणि नाही चालला तर 1.5 कोटी रुपये जातात आणि 50 लाखही जातात ना. म्हणजे तुमचा तोटा 120% झाला 25%. त्यामुळं मला असं वाटतं की आपण हा विचार करायला पाहिजे. कारण अन्यथा काही खरं नाही काही थोडे एकेकाळी मराठी इंडस्ट्री चांगली होती असं म्हणलं जाईल. पण आणि खरंच असं आहे की मराठीला खरी अडचण काय माहिती आहे का, महाराष्ट्रातल्या बहुतेक प्रत्येकाला हिंदी चांगलं कळतं. बोलता येत नसेल पूर्ण स्वच्छ वगैरे शुद्ध, पण हिंदी सगळं कळतं. त्यामुळं तो म्हणतो यात निर्गोळा करण्याचा मग हिंदी सिनेमा बघायला जाऊ ना. मोठमोठे स्टार्स बघायला मिळतील, अनेक दृश्य वेगवेगळी काय कुणा आंबट शोकीला आवडणारी ती बघायला मिळतील, निसर्ग बघायला मिळेल, हे सगळं. त्यामुळे तो तिकडं वळतो. इतर भाषांना म्हणजे आज आपण असं बघतो की हिंदी चित्रपटसृष्टीवर सुद्धा साऊथच्या चित्रपटसृष्टीनं आक्रमण केलेलं आहे. पुष्पा असेल, बाहुबली असेल, मग का KGF आला, RRR आला. हिंदी चित्रपट निर्माण सुद्धा आत्ता धास्तावलेले आहेत. आणि त्यांना हे OTTs आहेत ना भूत सावर त्यांच्यावरती. त्यामुळे या सगळ्यातनं टिकून राहायचं हे मराठीची सत्वपरीक्षा आहे. आणि त्या सत्वपरीक्षेमध्ये आपण मराठी माणसांनी ह्या उद्योगाच्या बाजूने थोडं तरी आपलं योगदान दिलं पाहिजे, तरच ही चित्रपटसृष्टी वाचेल. माझ्या पुस्तकामध्ये हाही सगळा उल्लेख मी केला आहे. सिनेमाचे दिवस आहे ते पुस्तक, जवळजवळ 300 पानांचं पुस्तक आहे ते, आणि 360 रुपयाची किंमत आहे. अशा तऱ्हेचं निर्माते लिहिलेलं बहुधा ते एकमेव पुस्तक आहे. आणि थोडंसं त्याला गायडन्स म्हणतो आपल्याला, सही आहे की निर्मिती कशी करावी. आपल्याला पाहिजे असेल आपण जरूर मला कळवा, तपशील मी तुम्हाला पाठवू शकेन, कसे पैसे पाठवायचे. घ्यायचा आग्रह बिलकुल नाही आहे. फक्त ज्याला नुसतंच माहिती करून घ्यायचे त्याला ते उपयोगी आहे. किंवा एक ते हिस्टॉरिकल पुस्तक झालं असं मला स्वतःला वाटतं. एनिवे तर हे विचार मी मांडले. मी एक शेवटी असं नाही की ज्या उद्योगामध्ये आयुष्यातली 5-7 वर्ष आपण पूर्णपणे नाही पण इन्कम टॅक्स प्रॅक्टिस सांभाळून घालवली, ज्यामधनं अनेक चांगले स्नेही जोडले गेले, जे आजही माझे स्नेही आहेत. म्हणजे कलाकार असतील, तंत्रज्ञ असतील, ज्यांनी मला पूर्ण विश्वास आणि श्रद्धेने प्रेम दिलं. आणि ह्या इंडस्ट्रीने मला पुरस्कार दिले, नावलौकिक दिला, तेव्हा त्याबद्दल काहीतरी आपल्या मनामध्ये वाटतं ना. म्हणून मी हे 4 व्हिडिओ केले, 4 भाग. आपणही थोडासा असा विचार करावा असं मी आपल्याला आवर्जून सांगेन. शेवटी असं आहे ना की गोवर्धन पर्वत काय कोणाच्या एखाद्या सरकारने सांगितलं चला चित्रपट चांगले काढा असं होत नाही ना. किंवा निर्मात्याने ठरवलं प्रेक्षक नाही आले, किंवा नुसतं प्रेक्षक आम्ही यायला तयार पण चांगला चित्रपट नाही. तेव्हा आपण सगळ्यांनी मिळून ही जबाबदारी पेलायला पाहिजे. एक भूतकाळ जो मराठी चित्रपटसृष्टीचा गौरवशाली आहे तसं परत आपण आणण्याचा प्रयत्न करूया. तीच आपल्याला खरं म्हणजे दादासाहेब फाळकेंना श्रद्धांजली असेल असं मला वाटतं. आज थांबतो इथे. उद्या
घेऊन परत नवीन कुठला तरी विषय, नवीन विचार. तोपर्यंत नमस्कार. आपले सर्व प्रतिक्रिया मला 98-220-16-299 या माझ्या फोनवर किंवा arun.godbole009@gmail.com या माझ्या मेलवरती कळवा. फोनवरती मेसेज करा फक्त. व्हॉट्सअप मी वापरत नाही, त्यामुळे आपल्या प्रतिक्रियांची मी वाट बघतो. तुम्हा सर्वांना मनपूर्वक धन्यवाद. नमस्कार.